अय पिंकीचे बाप्पा, मी का म्हणत आहो, माझी मालकीन नाही का, माझी मालकीन तिचा नवरा आणि लहानची पोरगी गोव्याला जात आहेत. तर मला म्हणतायत चल नाही कांताबाई म्हणतायत, तर जाऊ का मी? नागपूरला जाऊन येवाची अवकात आहे का तुझी? कांते तुलाच माहित आहे, मला दारू प्यावायला पैसे नाही राहत. लोकांचे उधारा करून दारूचा सेवक करतो. लोक मला जोड्यांना मारायला घरी येतात. तुला गोव्याला जावायला कोठून पैसे देऊया मी? माहित आहे ना मला, तुला पैसे मागत आहो का मी? विचारत आहो ना फक्त जाऊ का म्हणून. बाप्पा मग गोव्याला जावायला कोठून पैसे आले या तुझ्याकडे? दुसरा नवरा केलीस का? कुत्र्या, तुझ्या जीभाला हाडगीळ आहे का नाही? काही बोलत आहेस तर मी माझ्या पैशाने जात आहो का? मालकींना म्हणलं का आम्ही दोघं नवरा बायको जात आहो, लहानची पोरगी आहे तर सामान बिमान धरायला चल कांताबाई म्हणलं. तुझाही पाय ना होते म्हणलं ना आमच्या मिसानं, तर का झाला गेलो तर? अयता कांते तशी सांग ना, मालकीन खर्च उचलत आहे म्हणून मला टेन्शन देते. इकडं दारू पेवायला पैसे नाही साला. जा जा, मालकीन खर्च उचलत आहे ना, जा गोव्याला जा, नाही तर कोटीत जा दिल्लीवर. पाय बरं पिंकीच्या बाप्पा, पक्का पक्का सांग, मग मला मनाचा नाही, मी नाही म्हणलो म्हणून. फक्त नाही का पिंकीच्या बाप्पा, मला 50 रुपये देजो या फेरन लवली घेवायला. मी का म्हणत आहो, मला काकांत गोव्याला जाऊ देशील ना, दुसरी बायको बिको कर्ज नको तू. का म्हणलीस जरा? मला बसू द्या तिकडे, बसणार आहे आमच्या तिकडे. बसू द्या ना मला, तिकडे तिकडे लगेच जागा आहे. माझे लगेच पाय दुखले म्हणतो, मला बसू द्या ना. जागा आहे ना, तिकडे जागा आहे ना, लगेच आहे जागा. कोण बाई हे डोक्याने बांधून करून चले आले? बसू द्या ना मला. तू इथे कुठे आली का? इथे रिझर्वेशन मध्ये जंगलची तिकीट काढली ना, इथे कुठे आली तू बसायला? मला नका शिकवा तुम्ही. हो मी खेळातली बाहेर, मला अशी कशी समजता का? म्हणजे मला बसावलं जागा नाही द्याल तुम्ही, असा कसा बाया झाला म्हणून? बरं बरं, बस बाई थोडीशी जागा घेऊन बस. साजरी आहे बाई, बाया माझ्या समोर झगडत आहे. कोणत्या गावची आहे बा बाई तू? गडचिरोलीची हो मी. माझी मालकीन मी नाही का, आणि तिचा नवरा आम्ही गोव्याला गेलतो, माझ्या मालकीन मला नाही का बाई सामान धरावलं नेलं. हो का? तर मला नाही का बा, आता मला लोकलची तिकीट काढून दिलं बाई ना, आपण त्या एसी वाल्या सीट मध्ये जाऊन बसली आहे बाई. मला या ट्रेनचा काही समज नाही. हो मला माझं लढण्यासारखा जीव लागत आहे, लागत आहे. हॅलो, का करताय पिंकीचे बाप्पा? आहे मी ट्रेन मध्ये बसलो आहो. तरी आमची मालकीन फर्स्ट करते का मला काकांच्या लोकांची तिकीट काढून दिलं ना, आपण काकांच्या एसी वाल्या सीट मध्ये बसली. हा बाया माझ्या साईडच्या माझ्या संग झगडत आहे. मी म्हणलं तुम्ही शहरातले असाल तर मी गावाकडचे म्हणलं ना, जागा बनवलं ना, याची बसलो आहो. आता मला का माहिती गोवाला काय बाबा गोवाला समुद्र आहे म्हणजे तसा समुद्रात नाही का, बाहेर ते अंग्रेजी लोक येते मस्त गांगे वाले, तिकडे तिकडे पाणीच पाणी राहते. माझ्या पाणी राहते का बघ? पिंकीच्या बाप्पा मस्त पाणी राहते म्हणतात नाही, मला भेव लागते ना पाण्याचा. कशी करीन तर मी पाण्याला पाहून तुम्ही उभ्याला नवीन चकल्या नाही खाल्लो, तुम्ही खाऊन टाका डब्यामध्ये ठेवल्या चकल्या. मी आणलो पण मला खावायलाच नाही भेटला. आई सर्ट मोठा आणतो ठेवा तुमच्यासाठी. हो बाई, तू गोव्याला चालली, तू गोव्याला लावायला कोणते कपडे आणले? 2 साड्या आणलो आहो, अशाच रंगीबेरंगी. साड्या नाही लावत तिकडे, काल आम्ही तर जीन्स पॅन्ट लावणार मस्त. माझा नवरा माझ्या कमरेवर लाट मारायला, मी जीन्स पॅन्ट लावेल तर पिंकीच्या बाप्पा नाही लावूया मी. चिमा सलवारही नाही लावून, जीन्स पॅन्टही नाही लावू. का म्हणतील मला मोहल्ल्यातल्या बाया? आई जाऊ दे ना व मला शाळेच्या ट्रिपले. एक वेळा सांगलो ना तुले, नाही जावाचा म्हणजे नाही जावाचा. अव पण काऊन नको जाऊ मी, माझ्या सगळ्या मैत्रिणी चालल्या ना. नाही आहेत म्हणलो ना पैसे, बापाला माग तुझ्या. बाबाले पैसे मागला तर बाबा म्हणते का सगळे पैसे तुझ्या आईकडे देतो, तुझ्या आईले माग म्हणते. तर का झालं तुझा बाप माझ्याकडे पैसे देऊन ठेवते? तर तुला बिना कामानं ट्रिपला जायला पैसे देऊ का? आणि तेही ट्रिप कोठे जात आहे? वॉटर पार्क. सफाई लोक एकाच टाक्यात आंघोळ करतात, कोणी मुतून भरे का कोणी हागून भरे. जाणे जेवण सपा खाना पिणं सोडलीस तर नाही जेव मी, जेव तूच. देतो जा ट्रिपला जायला पैसे. खरंच
आखरी वेळ देता याच्या समोर मला मागायचा नाही. हो हो ठीक आहे ठीक आहे. जा जेव जा. गावखेड्यातल्या बायका नाटक पाहून आल्यावर अये त्या खदान मोरल्यातल्या बाया सारीन बाई टोरो टोरो झगडते त्या जागेसाठी माझ्या संग. चटया टाकल्या होत्या त्या पेंडाला मध्ये, त्या चटईवर जाऊन बसलो बाई मी. मला काय माहित त्या बाईनं चटई टाकलं म्हणून. मला त्या चटईवरून उठवलं नाही ना, अशी टोरो टोरो झगड. मी टाकलो म्हणा या ती चटई म्हणा तुझ्यासाठी टाकलो का म्हणा, तिकडे जाऊन बस म्हणा. तर मी बाई त्या डोंगरावर जाऊन बसून नाटक पाहिलो. सारीन बाई तू आलीस नाही, एक नंबर धमाका होता, एक नंबर. मस्त नाचे ते नट्या. हे याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. तुला माहित आहे का त्या पेरमीला बाई आमच्या घराच्या मागाची, ते काकांता नट्टी त्या स्टेजवर नाच बाई ना, तो बकरा नाही का त्या स्टेजवर जाऊन नाही का तिच्यावर असे पैसे उडवय. रोजीचा एक पैसा आजपर्यंत आपल्या मायला नसेल दिला त्या बकऱ्यानं, त्या नट्टीला नाही का त्या स्टेजवर जाऊन असे पैसे उडवा मा बेसरम कोटचा. तर मी म्हणलो पेरमिलीला होय म्हणलं, हा तुझा बकरा म्हणलं स्टेजवर गेला म्हणलं आणि असं असा नोट उडवय म्हणलं. पण ते राह माझा कुत्रा माझा गोटा म्हणते. बाई पिंके तिखट मिठाचा डबा येते ठेवला आहे. 10 वेळा फोन नको लावू, मी 2-3 दिवसाशिवाय येणारच नाही गावावरून. पण बाई ह्या लहान मुल्या गंजामध्ये नाही का भात येते, भात मांडतो. ह्या मधल्या गंजामध्ये ह्या लहान गंजामध्ये भाजी मांडतो आणि जाळतो बिळतो नको भाजी. अन बाई ते अंगण झाडाची झाडली ते ठेवला हा, अंगण पिकन बोहरत जातो. आणि हे भांडे आता मला बेड झाली, हे भांडे मी ठेवून टाकतो. नेटलागेपणा करू नको हो, आणि घरामध्ये हगदोडा मानून ठेवा नको. आणि हे मोहराची खोली तरी नाही का मोहरून फरशी पुसत जातो. आणि ह्या तुळशी गिरशीला पाणी टाकत जातो, नाही तर सपा माझी तुळशी वारून जाईल. पूजापाती येते, अगरबत्ती दिवा लावत जातो सायंकाळच्या टायमाला. जातो या बाई तेच राहायचो. आणि हा झाडा बिनाला पाणी टाकत जातो. मोठे साजरे फुलं लागले ते वारून जातील माझे झाड. एक गुलाबाचं फुल लावू काय मावशी म्हणल, मस्त मटकून आली माझी बहीण म्हणल. आणि गेट बीट लावत जातो की बापा, सपा ढोर वासरं घरामध्ये शिरतील. बेसरायचो हो, आणि स्वयंपाक पाणी बरोबर राहतो. गंज बिंज जाळून ठेवशील ना तारे, तुला लातच मारतो हो. फोन उचलत जातो माझा. येतो बेसरायचो म्हणतो. गावखेड्यातल्या बायका नाटक पाहून आल्यावर कोणी जातायसे कांते? अव पोटीच नाही व, माझी वगैरे नाही का गेली आहे तिकडे, तर घरीच नाही आली, तर तिलाच पावायला चाललो. ये नाही बस ना घरी बस. नाटकाचा उमदा सरला काय कांते? कहाचा उमदा सरला मा, ह्या पाहुण्याचा हा मंडई राहिली का पाहुण्याचा करता करता दिवस नाही निघे का. नाटक पावायला गेली होतीस का? ये सारीन बाई आलीच नाही तू नाटक पावायला. एक नंबर नाटक होती. 3 खर्रे नेलो, बन्ने खर्रे न खाल्लो ना, रातभर नाटक पाहिलो. तू का नाही आलीस का? माझ्याच घरी नवऱ्याचा नाटक करायचे का पाहायला येऊ मामी? दोंडार साई मा ह्याही माणसाची आये एक नंबर नाटक होती. तुला सांगतो आमचा पिंकीचा बाप जसा मारते ना बाई मला दारू पिऊ, तसंच त्या नाटकामध्ये त्या बाईला तो माणूस मारे ये. ओ ये सारीन बाई मस्त पस्तावत आव ये मी. हा आमच्या घरचा माणूस नाही का साजरा राहिला असता ना, मस्त ढोटरायचा धंदा टाकलो असतो. हे ते ती गावच्या गावी मंडई आहे म्हणलं, खऱ्याचा पांतेला टाकून म्हणलं तू खरे घोट म्हणलं ना, मी चहा विकतो म्हणलं. मस्त लाजते मा आमच्या घरचे माणसं ना, त्या गावोगावीचे लोक येऊन काका ते दुकानं टाकत नाही लाजते. हे बाप्पा खरी पोलीस कांते आता.